अरे आता कट मारू कट मारू कट मारू, इथे खूप मोठी गॅप आहे. हे बघ हे बघा हे बघा, तार दिसली तार दिसली. गड 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 गड. हेलो एवरीवन, व्हाट इज अप? आई होप आप सब ठीक होंगे एंड मेरे वीडियोस को अभी एंजॉय कर रहे होगे, क्योंकि मैं अभी बन गया हूँ मोटो ब्लॉगर. यस, एंड आज मैं जा रहा हूँ एक महादेव मंदिर. आज की जर्नी बहुत छोटी होने वाली है बिकॉज पुणे में बहुत ज़्यादा धूप है एंड इस धूप में कहीं पर दूर नहीं जा सकता मैं. इसीलिए ये जो मंदिर है वो 8 to 9 किलोमीटर्स की डिस्टेंस पर है. मतलब जाने का 9 किलोमीटर, आने का 9 किलोमीटर, टोटल 18 किलोमीटर की हमारी आज की जर्नी होने वाली है. देखते हैं आज क्या क्या होता है. और अगर आपको महादेव मंदिर देखना है जहाँ पर मैं जा रहा हूँ तो इसके बाद वो वाली वीडियो आ जाएगी, ज़रूर देखना जाके. काय ऊन है बघू शकता तुम्ही यार, लिटरली किती ऊन है. ऊन देखते रहूँगा मैं तो मेरा कंटेंट क्रिएशन तो रह गया, समझ जाना लाला. आणि भेटलेली लाल परी, लाल परी लाल परी लाल परी. अरे लिहिलं पण आहे पाठीमागे लाल परी. कडा स्वामी शक्तीच्या चपाटी, वेदनेच्या झटती गाठी, सोबतीला नाही कोणी, सोबतीला माझे स्वामी. एक गोष्ट सांगू इच्छितो की तुम्हाला असं वाटत असेल की माझं कॅमेराकडे लक्ष असतं ड्राईव्ह करताना. असं अजिबात काही नाही आहे. माझं रूटवरती लक्ष असतं. खूप सारे फुटेज जे मला घ्यायचे असतात ते घेता नाही आहेत, बट इट्स ओके बिकॉज सेफ्टी इज इम्पॉर्टंट फॉर मी. सो त्यामुळे मी जास्त करून रस्त्यावरतीच लक्ष देतो, माझ्या ड्रायव्हिंगवरती लक्ष देतो आणि कॅमेरा ऑन करून मी सोडून देतो. जेवढा फुटेज त्याला घेता येईल, जेवढा त्याला चांगले चांगले क्लिप्स कॅप्चर करता येईल तो करत बसतो. बट आई एम स्केर्ड यार, क्योंकि बहुत गर्मी है और इस गर्मी में मेरा कैमरा बहुत ज़्यादा हीट हो रहा है. 5 मिनट में बहुत ज़्यादा हीट हो गया. सो आई एम स्केर्ड कि कैमरा को कुछ ना हो. हे बघ हे बघा हे बघा, घुसवली मध्ये मध्ये घुसवतात गाड्या यार. ये हसीना दिया ये गुलाब समा गए हम कहाँ, ये मेरे साजना. हा सावलीत आलो सावलीत आलो सावलीत आलो आहे, कारण की ते झाडं खूप आहेत म्हणून सावलीत आलो आहे. वल्ला रे वल्ला 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 रे ओला ओला, वल्ला रे ओला ओला वल्ला रे. आता कट मारू कट मारू कट मारू, इथे खूप मोठी गॅप आहे आणि गॅपमधून टाकली. अरे काका जाता येईल ना तिकडनं गॅपमधून यार. अरे अरे मित्र, हेल्मेट हेल्मेट घाल मित्रा, हेल्मेट घाल. कोणाला शोधतोय, हेल्मेट घाल. टेस्ट ड्राईव्हच्या नावाखाली मस्त पैकी गाडीची रामझूम 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 मजा चालली आहे ना. अरे अरे अरे. सो मैं अभी लोकेशन के नज़दीक पहुंचते हुए बस यहाँ से 500 मीटर के डिस्टेंस पर ही है वो टेम्पल, महादेव जी का एक प्राचीन शिव मंदिर. कौन सा है जानने के लिए इसके बाद वाला व्लॉग ज़रूर देखना. और कुछ डाउट होगा तो कमेंट सेशन तो है ही स्पैम करने के लिए. भाई 360 घ्यायचं आहे यार. अजून 400 मीटरच्या डिस्टन्सवरती आहे हे मंदिर. वाव, काय भारी वाटलं यार इकडे, एक नंबर. आता ऑलमोस्ट मी लोकेशनजवळ पोचलेलो आहे. आता इकडे मंदिर बघूया पहिला कुठे येते. फर्स्ट टाईम येतो आहे मी इकडेच, जवळपास कुठेतरी दाखवते. तर मंदिरात जाऊया, ब्लॉग वगैरे शूट करूया, मस्त की दर्शन घेऊया देवाचे आणि भेटूया थोड्याच वेळात. कारण की आता थोड्या वेळाचा गॅप घ्यायला लागणार आहे. तो वेगळा व्हिडिओ आहे, मी कंटिन्यू नाही करणार ह्याच्यामध्येच. तो एक सेपरेट व्हिडिओ बनवते ब्लॉग मंदिरावरती, इन डिटेल व्हिडिओ सांगणार तुम्हाला सगळं काही. तर बघायचं असेल तुम्हाला त्या मंदिराबद्दल तर तुम्हाला दुसरा व्हिडिओ बघायला लागणार आहे, जो की ह्याच्यानंतर अपलोड होणार आहे. आता आपण मंदिर शोधूया जरा. किती भारी वाटतंय एवढं थंड थंड. भेटलेले मंदिर असं वाटते मला, हेच मंदिर आहे वाटतं, हेच मंदिर आहे की काय बघायला लागेल बघायला लागेल. रस्ता क्रॉस करून तिकडे पलीकडे आपण गाडी पार्क करू. हां हेच मंदिर आहे. यस, पोचलोय मी, पोचलोय ना भावांनो. तुमचा भाऊ पोचलाय. थांबा जरा, गाडी टर्न करत आहे, गाडी क्रॉस करत होतो. पोचलाय ना तुमचा भाऊ, पोचलाय मंदिरामध्ये. आता कोणतं मंदिर आहे ते सगळं तुम्हाला सांगणार आहे. वेगळी व्हिडिओ बनवते, नक्की बघा. भेटूया थोड्या वेळातच. सध्या तर गाडी पार्क करू आता आपण इकडे. लेट्स पार्क वेळिकाव, भेटू थोड्या वेळात. जय हिंद जय महाराष्ट्र.
तर अशा प्रकारे झालेलं आहे माझं दर्शन करून. दुपारची वेळ होती, खूप ऊन होतं, तर मला वाटलं की जास्त कोण नाही येणार, पण मी पूर्णपणे चुकीचा ठरलो. खूप लोक येतात त्या मंदिरामध्ये आणि खूप प्रचंड फेमस मंदिर आहे हे महादेवाचं, बट खूप कमी लोकांनाच माहिती आहे मंदिराबद्दल. तर ती व्हिडिओ बघायला म्हणजे ह्या मंदिरावरची व्हिडिओ बघायला विसरू नका. याच्यानंतरच तो व्हिडिओ आलेला आहे, तर तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन बघू शकता. खूप सुंदर असं मंदिर आहे, प्राचीन मंदिर आहे आणि कुठे लोकेटेड आहे काय ते सगळं काही मी सांगितलेलं आहे, तर बघायला विसरू नका. दर्शन झालं आहे आणि आता आपण परत एकदा निघालेलो आहे हे आपल्या सोर्सकडे जायला, म्हणजे आपल्या लोकेशनवरती. म्हणजे काय बोलणार आता, म्हणजे परतीचा प्रवास चालू केला आहे आता. बट त्याच्या आधी हेल्मेट घातलं पाहिजे, बिकॉज इट्स सेफ फॉर अस. येस, आता हाफ हेल्मेट यूज करतो त्यामुळे थोडे प्रॉब्लेम होत आहेत. एकदा की फुल हेल्मेट आलं, मज्जा ही मज्जा. मग तुम्हाला दाखवतो ब्लॉगिंग का असते, समजलं का? चला तर मग आता निघूया, आता परत उशीर होईल जायला. ऊन थोडं कमी झालं आहे आणि जसं जसं ऊन कमी होते तसे तसे लोक खूप येतात तिकडे. महाशिवरात्रीला खूप गर्दी असते, तर नक्की बघायला विसरू नका ही व्हिडिओ ह्या प्लेसवरची. पक्का 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 बघा, समजलं? चला तर मग स्टार्ट करूया परत आपल्या ह्या मोठं ब्लॉगला. थोडंसं बरं वाटतं इकडे, कारण की झाडं वगैरे खूप आहे म्हणून. त्यामुळे मंडळी झाडं लावा, झाडं जगवा, झाडं तोडू नका अजिबात. कारण की झाडं जर असेल तर मस्तपैकी उन्हाच्या दिवसात पण बघा किती मस्त थंडगार हवा येईल. झाडं वाचवा, झाडं जगवा. बघा इथे सगळीकडे झाडं खूप आहेत, त्यामुळे किती थंड हवा येते आणि किती सावली पडते त्या झाडाची. जर इकडे झाडं नसती ना, इकडे पण प्रचंड गरम वाटलं असतं. अशा प्रकारे मी माझ्या ओव्हर कॉन्फिडन्समुळे गुगल मॅप चालूच नाही केला. मला असं वाटलं की बाबा रोजचा रस्ता आहे, आपल्याला कळून जाईल रस्ता आहे अँड ऑल. बट मी बरोबर होतो, कारण की बरोबर रस्त्यावरनं चाललेलो आहे मी आतापर्यंत तरी. पुढे माहिती नाही. ह्या ठिकाणी मी खूप वेळा आलो, खूप वेळा आलो, प्रचंड वेळा आलेलो आहे. आणि पिंपळे सौदागरमध्ये तर मी दुसऱ्यांदा आलो आहे. पहिल्यांदा राजमाता जिजाऊ उद्यान पार्क बघायला आलेलो, जिथे 17 मॉन्युमेंट्स आहेत. व्हिडिओ अवेलेबल आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती, तुम्ही जाऊन बघू शकता. आणि ही सेकंड टाईम होती. बट जो हा रूट आहे, ह्या रूटवरून मी खूप वेळा आलो आहे. अरे हा कोण मागणं हॉर्न मारते, नानाच्या मानाचा मुजरा जा. किती घाई असते ह्यांना भाई साहब. थार भेटली रे, थार दिसली. कसपटे चौक. कारण की खालनं गाडी टाकली ना, पूर्ण वाकड आपल्याला मस्तपैकी गोल फिरून यायला लागेल. त्यापेक्षा सोप्या रस्त्यावरनं ब्रिजवरती गाडी टाकायची मस्तपैकी. ये आराम का मामला आहे. ए ए ए ए ए ए ए जाऊ दे, मला जाऊ दे. ए ए ए ए ए ए ए थांबा. आहे मी जाऊ द्या मला. मैंने आज लिटरली 18 किलोमीटर की राइड की, ठीक है, और इससे पहले 25 किलोमीटर की राइड, और उससे भी पहले एक राइड की थी, मोटो ब्लॉग किया था. आज तक मुझे कंटेंट नहीं मिला यार दिखाने जैसा कि भाई ये देखो कैसे ठोक दिया एंड ऑल. एक कंटेंट नहीं मिल रहा है मेरे को, पता नहीं बाकी के लोगों को कैसे मिलता है. मतलब मैं इतने सेफ एरिया में रह रहा हूँ जहाँ पे सब लोग एकदम अच्छे से गाड़ी चला रहे हैं. लिटरली सही बात है यार मेरे लिए. यहाँ पे बहुत सेफ ड्राइविंग चल रही है, बिकॉज कोई किसी को ठोक ही नहीं रहा है. अच्छी बात है, लेकिन कंटेंट नहीं मिल रहा है मेरे को कंटेंट चाहिए. देखो कितने अच्छे से गाड़ी चला रहे हैं, बहुत अच्छे से हॉर्न मार रहे हैं, गाड़ी को साइड दे रहे हैं, गाड़ी चला रहे हैं. कंटेंट ही नहीं मिल पा रहा है तुम्हारे भाई को यार. कंटेंट चाहिए, कंटेंट. आई एम हंग्री फॉर कंटेंट. बस ये गाड़ियाँ दिखा रहा हूँ. अरे सुंदरी 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 सुंदरी. अरे आजोबा थांबा. हाँ क्या रास्ता है, एकदम क्लीन. वाव, नाइस, सुपर्ब.
आई होप आपको ये वीडियोस पसंद आई हो। पसंद नहीं हो तो लाइक शेयर कमेंट सब्सक्राइब करना मत भूलना, ऐसी और बहुत सारी वीडियोस के लिए। यस, एंड महादेव मंदिर का जो टेम्पल है उसका व्लॉग भी देखना बिल्कुल मत भूलना। अगर आपको समझ नहीं आया तो आप मुझे कमेंट में पूछ सकते हो, ठीक है, मैं अवेलेबल रहता हूँ। तो इस व्लॉग में बस इतना ही, जल्दी मिलते हैं हमारे नए व्लॉग में। टिल देन स्टे हैप्पी एंड कीप वॉचिंग माय वीडियोस।